हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. गुरुवार होता. मी आणि माझे मिस्टर स्वामींच्या केंद्रात जात होतो. सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. पण अचानक जे घडलं त्याने मला आतून हादरवलं. हा माझा जिवंत अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. यावरून मला एकच गोष्ट कळली की स्वामी नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठी असतात. कितीही मोठी संकटे येऊ देत, स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही. फक्त आपली श्रद्धा आणि भक्ती खरी हवी. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक खूप खास आणि डोळे उघडणारा अनुभव सांगणार आहे. हा अनुभव साधा आहे, पण त्यातून मला स्वामींची खरी साथ काय असते ते कळलं. तो गुरुवारचा दिवस होता. गुरुवार म्हणजे स्वामींचा दिवस, आपल्या गुरूंचा दिवस. त्यामुळे मी आणि माझे मिस्टर आमच्या टू व्हीलरवर जात संध्याकाळी केंद्रात जायला निघालो. गाडीवर बसलो होतो. घराच्या थोडे पुढं गेल्यावर रस्त्यात अचानक काही झालं माहीत नाही. 5-6 कुत्री एका थांबलेल्या मोठ्या गाडीला भुंकत होती. आम्ही तिथूनच जात होतो तर ती आमच्या गाडीवर भुंकायला लागली. मला तर आधीच कुत्र्यांची प्रचंड भीती वाटते. त्यात मी मागे बसलेली असल्यामुळे ते माझ्या पायाजवळ येत होते. क्षणभर माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. गाडीचा तोल जाईल की काय अशी भीती वाटायला लागली. हातपाय थरथरत होते. आज पण तो प्रसंग आठवला की अंगाला काटा येतो. पण त्या क्षणी विचार न करता, भीती न बाळगता माझ्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर आले. स्वामी आम्हाला वाचवा. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. आणि हा विश्वास ठेवा. काही सेकंदात सगळं शांत झालं. ती कुत्री जशी आली तशी अचानक शांत झाली. असे वाटले की स्वामींनी त्यांना आदेश दिला, थांब म्हणून, आणि रस्ता पुन्हा मोकळा झाला. आम्ही पुढे निघालो. स्वामींच्या केंद्रात गेलो. किती वेळ स्वामींशी बोलत बसले. स्वामी एकही क्षण संकटात आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. त्या दिवशी मला याची प्रचिती आली आणि मला जाणवलं, आपण कितीही चिंतेत असलो, कितीही अडचणीत असलो, कितीही संकटात असलो, तरी पण जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने स्वामींचं नाव घेतो तेव्हा त्यांच्या कृपेचं कवच आपल्याभोवती तयार होतं. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी तुम्ही खरंच ऐकता का? आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वामी लक्ष देता का? माझीच परीक्षा का घेता? हो, स्वामी लक्ष देतात. पण या सर्व गोष्टींनी आपण त्यांच्या अजून जवळ जात असतो. कारण ते फक्त मोठ्या संकटात नाही तर अशा छोट्या क्षणातही आपली परीक्षा घेत असतात. त्या दिवशी जर मी घाबरून गेले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती. पण स्वामींचं नाव घेतलं आणि भीतीचा क्षण विश्वासात बदलला. त्या दिवसानंतर एक गोष्ट मी ठरवली, काय झालं तरी स्वामींचं नामस्मरण सोडायचं नाही. काम अडकलं तर नाव, भीती वाटली तर नाव, राग आला तरी स्वामींचं नाव, आनंद झाला तरी स्वामींचं नामस्मरण. कारण स्वामी फक्त संकटातून वाचवत नाही तर ते आपल्याला धैर्य देतात. आजही कधी मन खचतं, कधी परिस्थिती अवघड होते, कधी संकट येतात, तेव्हा मी स्वतःला एकच गोष्ट सांगते, स्वामी आहेत ना. आणि खरंच मन शांत होतं. श्रद्धा म्हणजे मोठमोठे चमत्कार पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे अशा छोट्या क्षणात स्वामींची उपस्थिती जाणवणं, ते अनुभवणं. तुमच्याही आयुष्यात असे अनुभव आलेच असतील. कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओ शेअर करा. ज्यांना आज धैर्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचू द्या. शेवटी एकच स्वामींचं वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ सर्वांच्या इच्छा पूर्ण करो, सर्वांच्या पाठी राहो, हीच प्रार्थना. माझा जिवंत अनुभव मी तुम्हाला शेअर केला. तुम्हालाही काही स्वामींचे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, हृदयाला भावला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.